गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशात मंडळी? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर आज मी बनवणार आहे दाल बाटी आणि दाल बाटीची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, तर आता करूया रेसिपीला स्टार्ट. तर त्यासाठी घेतलेले होते 2 वाटी गव्हाचे पीठ, त्यानंतर रवा घेतला होता. रवा टाकल्यामुळे बाटी चिपकणार नाही आणि रवा तर टाकायलाच पाहिजे असते. त्यानंतर बेसन घेतले, बेसन 1.5 वाटी घेतलेले होते. त्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेतलेला होता आणि चवीपुरते मीठ टाकले आणि थोडासा हिंगही टाकला. माझ्याकडे सोडा नसल्यामुळे मग मी हिंगाचा वापर केला आणि इकडे थोडासा तेलही टाकून घेतला. त्यानंतर इकडे कुकर लावून घेतलेला होता आणि पाणी पण उकळायला ठेवून दिलं होतं. त्यानंतर पीठ वगैरे भिजवून घेतला. जसं पोळीसाठी पीठ भिजवतात ना, तर तसाच बाट्यासाठी पण पीठ भिजवावं लागतो. फरक एवढा असतो की थोडासा घट्ट पीठ भिजवावं लागतो. त्यानंतर आमच्याकडे बट्यांना पानगेही म्हणतात आणि बाट्याही म्हणतात. तर तुमच्याकडे काय काय म्हणतात तर हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि बट्यासाठी वेगळा पीठ पण दळून आणतात काही ठिकाणी. आणि मी म्हटलं चला आज घरगुती पद्धतीनेच आपण बनवूया बाट्या, तर त्याची रेसिपी नक्की शेअर करूया. तर आपला पीठ बघू शकता किती छान तयार झालेला आहे. तर आणि इकडे पाणी पण उकळायला आलेला होता. तर थोडासा तेल पण टाकून दिला, जेणेकरून जेव्हा आपण बाट्या टाकतो ना तर त्यांना एकमेकांना चिपकू नये. तर त्यासाठी मग मी थोडासा तेल पण त्यामध्ये टाकून घेतला आणि आपल्या गोल गोल बाट्या अशा छान तयार करून घेतल्या. आणि एक एक अशा बाट्या मी पाण्यामध्ये टाकून घेतल्या छान उकडायला. किमान 20 ते 25 मिनटं तरी छान उकडू द्यायच्या बाट्या, जेणेकरून त्या कच्च्या राहणार नाही आणि आपल्याला खायला पण छान टेस्टी लागेल. तर आपल्या अशा बाट्या छान तयार झाल्या आणि मग पाण्यामध्ये मी उकडायला ठेवून दिल्या. आणि मग डाळ लावलेली होती, तर डाळही झालेली होती. तर म्हटलं आता डाळीलाही फोडणी देऊन देते. जोपर्यंत आपल्या बाट्या तयार होत नाही, शिजत नाही, तर तोपर्यंत मग मी डाळीलाही फोडणी देऊन दिली. आणि आपल्या ह्या बाट्या बघा किती छान उकडायला आल्या. तर छान जिरा मोहरीची फोडणी दिली आणि मस्त डाळ तयार करून घेतली. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझे डेली रुटीन, डुगूचे डेली रुटीन बघायला आवडेल का? तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओज आवडलेच तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजला. आणि असेच तुमचे प्रेम राहू द्या. आणि सुद्धा वेगळ्या अशा काहीतरी आयडियाज देत चला, कल्पना देत चला, जेणेकरून मलाही असं वाटेल की खरंच आपल्या व्हिडिओजला प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून. तुम्ही तर माझी फॅमिलीच झाली फ्रेंड्स आता. आणि तुमच्यासोबत तर आता मी सगळं शेअरच करत असते. त्यानंतर आपली डाळ बघा किती छान तयार झाली आहे. तर तुम्ही ही रेसिपी आपल्या घरी नक्की ट्राय करून बघा. जर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर खरंच ट्राय करून बघा. त्यानंतर मी सांबार वगैरे टाकून दिला आणि परत एक उकडी येऊ दिली. आणि आता म्हटलं चला बाट्या तर झालेल्या होत्या आपल्या, तर मग मी पाण्यातून काढून घेतल्या. आणि बघू शकता किती छान अशा आपल्या बाट्या झालेल्या आहेत तर तयार. आणि अजिबात कच्च्या नाही आहेत. बघू शकता किती छान तयार झालेल्या आहेत. तर मग मी तेल घेतलं आणि तेलामधून म्हटलं आता तळून घेते बाट्यांना. छान बाट्या जेव्हा आपण तळून घेतो ना तर खूप छान परत क्रिस्पी आणि टेस्टी पण लागतात. तर मी अशाच तेलामधून तळून घेत असते. आणि बघा किती छान, या जेवायला तुम्हीसुद्धा. खूप छान बाट्या तयार झाल्या फ्रेंड्स. त्यानंतर आता मी डुगूची तयारी करून देते. तर इकडे डुगूचा कारनामा बघा काय सुरू आहे. तर डुगू आधीच अंघोळ वगैरे करायला गेलेला होता, तर बकेटमध्येच डायरेक्ट डुबकी मारत होता. तो असाच मस्ती करत असतो. मस्त खूप मस्तीखोर झालेला आहे डुगू. तर बघा तो कसा मज्जा करत आहे. तर त्याला फार मज्जा येते पाण्यामध्ये. आता म्हटलं चला एखाद्या वेळेस वॉटर पार्कला याला घेऊन जायला पाहिजे. त्यानंतर इव्हनिंगला त्याचं जेवण वगैरे झालं होतं, त्याची झोप वगैरे झाली. मग त्याला गार्डनमध्ये घेऊन जायचं होतं. तर छान त्याला रेडी वगैरे केलं. आणि आजचा व्ह्यू पण फार मस्त होता. आज तर पाऊसच जमलेला होता. पाऊस येतो की काय तर माहिती नाही. खूप छान असं ढगाळ वातावरण झालेलं होतं. आणि आजकाल डुगू तर डायरेक्टच स्टेअर्सवरून तो स्वतः खाली येतो. असं म्हणजे त्याला भीती कुठलीच राहिलेली नाही आहे. तर छान आता मग आम्ही गार्डनमध्ये आलोत. त्याचं रुटीनच असतो इव्हनिंगचं की त्याला गार्डनमध्ये वगैरे फिरायला घेऊन येत असते, जेणेकरून तो छान परत ॲक्टिव्ह बनेल. तसा तो ॲक्टिव्ह आहेच म्हणा, पण अजून त्याला थोडं खेळायला मिळेल. आणि आज तर गार्डनमध्ये आम्ही म्हणजे लवकरच आलेलो होतो. सगळ्यात अगोदर तर आम्हीच आलो होतो. सगळं गार्डनमध्ये खालीच होतं, कोणीच मुलं आलेली नव्हते. तर डुगूला खूप मज्जा येत होती. सगळं म्हणजे त्याला असं वाटत होतं की सगळं माझंच आहे. आणि इतक्या मोठ्या स्टेअर्स आहेत, त्या
स्लायडिंगच्या, तर तो ना स्वतः एकटाच असं म्हणजे चढत जातो. मला फार भीती वाटते त्याची, पण तो ना अजिबात ऐकत नाही. खूप मस्ती करतो, खूपच म्हणजे मस्ती करतो. पण फार छान वाटते त्याचं बालपण. असं वाटते की मीच म्हणजे माझंच बालपण जगत आहे. आणि मज्जा येते मुलांसोबत खेळायला. तुम्ही छान तुमच्या मुलांसोबत ना मस्त एन्जॉय करत जा फ्रेंड्स. तर ओके, तर त्याची अशी मस्ती सुरूच राहते. मग ना काही मुली आलेल्या होत्या, तर तो त्यांच्यासोबत खेळत होता. तर त्यांना ना स्लायडिंगच करू देत नव्हता, अजिबात स्लायडिंग करू देत नव्हता. मध्येच करत होता. त्याला असं वाटत होतं की नाही मलाच खेळायचं आहे इथे, असं तो मस्ती करत असतो, फार मस्ती करतो. तर त्या दीदीला ना तो अजिबात येऊ देत नव्हता. मग ना मी इथे त्याला आवाज म्हणजे इकडे बोलवलं होतं माझ्याकडे ये म्हणून. तर कसा धावत येतो, एकदम सस्यासारखा, एकदम ससा आहे माझा डुगू. आणि इकडे जातो मुलांसोबत खेळायला, मोठ्या मुलांसोबत खेळतो मस्त असं. अजिबात त्याला तर कुठल्या गोष्टीची भीती तर आहेच नाही. तर मग त्याच्यासोबत ना त्या मुलीही खूप छान खेळतात, त्या दीदी वगैरे छोट्या बेबी असतात, तर त्याही खूप छान खेळतात. त्याला खूप असं असं इतकं लाड करतात त्याचं. आणि त्या गार्डनमधून हाच छोटासा बेबी आहे, म्हणजे आमच्या आसपास एरियामधून हाच छोटासा आहे, तर याचं खूप लाड करतात सगळे. आणि इथे ना ती दीदी ना खेळत होती, तर तिची कॉपी करायला गेला. ती जशी करेल ना तर तसंच हा पण करत असतो. जसं आपणही करत असतो ना, तर तसंच तो आपली पण कॉपी करायला बघतो. तर बघू शकता कसं तो त्या दीदीची कॉपी करतो. तर त्यानंतर आता आम्हाला जायचं होतं घरी. भरपूर टाईम झाला होता गार्डनमधला, तर मग घरी जायचं होतं. तर मग डुगू ना येतच नव्हता, अजिबात यायचं नावच नाही घेत तो गार्डनमधून. तरी पण मग मी त्याला म्हणजे ओरडावं लागतो, चल रे बाबा आता घरी चल. मग घरी वगैरे आणलं त्याला. पण मध्येच ना एक मुलगा दिसला होता, त्याच्यानं एकदम गाडीवरतीच जाऊन बसला. आणि त्याला पाळीव प्राणी तर खूप आवडतात, तर त्यांच्याशी छान बोलतो, गप्पा मारतो. त्यानंतर ह्या दादाच्या गाडीवरती तो स्वतःच जाऊन बसला. त्याला कोणी नाही म्हटलं की बस म्हणून. डुगू तुला बस म्हटलं त्या दादानी, नाही म्हटलं तरी पण तू बसला तिथे. कसं चालवणार दादा गाडी? चला हो गाडी. हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच इतका वेळ दिल्याबद्दल. बाय बाय.